नमस्कार मंडळी. सोनालीच्या रंगमंचावर मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत सुगंधी, सुटसुटीत आणि घरगुती असा स्वीट डेझर्ट. तो म्हणजे पारंपरिक पद्धतीने बनवलेला खरवस. तर या खरवसाच्या मागे गंमत अशी आहे, माझ्या दीराने आणि नवऱ्याने यामागे खूप जास्त मेहनत घेतली आहे. माझ्या दीराने 1000 किलोमीटरचा प्रवास करून खरवसासाठी लागणारा चीक गावावरून आणलाय आणि माझ्या नवऱ्याने त्यातून परफेक्ट असा खरवस बनवलाय. चला तर मग बघूया हा खरवस कसा बनलाय तो. सर्वप्रथम आपण इथे गूळ अगदी बारीक बारीक कापून घेतोय. आज आपण घेतलाय पाव किलो गूळ, कारण गोडवा जास्त असायला हवा, नाही का? आता पुढचं पाऊल, नारळ किसून तो मिक्सरमध्ये घालून मस्त घट्ट अशी मलाई तयार करतोय. थोडक्यात सांगायचं तर हा आहे आपला वाटप. आता एक मोठा टप्पा, एका टोपामध्ये 2 लिटर दूध घेतोय. तुम्हाला खरवस जितका चिकट आवडतो तितकं दूध कमी जास्त करू शकता. आणि आता खास गोष्ट, गावातून आणलेला चीक. जवळपास 1 लिटर चीक आपण हळूहळू दुधात ॲड करतोय. आणि त्यात थोडंसं जायफळ आणि आधी बनवलेल्या ओल्या खोबऱ्याचा मलाईदार वाटप या सगळ्यात मिक्स करणार आहोत. हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेणार आहोत. आणि मग वेलची पावडर. सगळं मिश्रण आता एकजीव झालंय. आता येतो तो क्षण, गूळ ॲड करण्याचा. आणि बघता बघता आपलं 50% काम पूर्णच झालंय. पण आता खरी कसोटी, कारण खरवस तयार करताना वाफेचं गणित अगदी बरोबर जमवायलाच हवं. थोडीशी चूक झाली, इकडे तिकडे झालं तर सगळी रेसिपी फसू शकते. म्हणूनच एका मोठ्या टोपात पाणी उकळवून त्यात आपण आपलं मिश्रण ठेवलेलं भांडं ठेवतो. जवळजवळ 30 मिनिटानंतर खरवस चेक केला आणि हो, खरवस तयार झाला होता. मग काय, तो टोपातून अलगद एका प्लेटमध्ये काढला. आणि हे काम विवेकने म्हणजे माझ्या नवऱ्यानेच केलं. आणि खरं सांगायचं तर इतका परफेक्ट खरवस मी कधीच खाल्ला नव्हता. शब्दच नव्हते. इतका सॉफ्ट, इतका क्रीमी आणि इतका ऑथेंटिक खरवस खाल्ल्यानंतर सगळ्यांची रिॲक्शन एकच होती, बेस्ट आहे. विवेकचे मित्रसुद्धा हा खरवस खाऊन खूप खुश झाले, कारण मुंबईसारख्या ठिकाणी असा ओरिजिनल आणि परफेक्ट खरवस आजकाल कुठे मिळतोय? तर सांगा, तुम्हाला कसा वाटला हा खरवस? कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.